नोटीसमध्ये 1 सप्टेंबरपासून आम्हाला वाढ सांगितली ₹1 घरगुती घरांसाठी आणि औद्योगिक आणि व्यापारी लोकांना ₹2.75 वाढ आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांचं ₹22.50 होतं ते ₹25.25 होणार आणि आमचं ₹8.25 रेट होता तो ₹9.25. आता ही वाढ करायला हरकत नाही. आमच्या इथले लोक हरकत नाही ₹1 वाढ, पण तुम्ही रेग्युलर पाणी आम्हाला दिलं पाहिजे ना. आम्ही MIDCचे ग्राहक होतो इथे आणि आम्हाला रेग्युलर म्हणजे कसं कमी दाबाने पारोटा पडतोय. शुक्रवारी पाणी गेलं का ते 2 दिवस पुढे येतच नाही पाणी. असं आमच्या इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे सर्वांचं, की पाणी आता धरणामध्ये पण पाणी पाऊस भरपूर पडतोय. इथे पाण्याचं शॉर्टेज काय आहे? महत्वाचं पाणी आणि वीज हे आम्हाला महत्वाचं आहे आणि त्यापैकी पाणी जर मिळत नसेल रेग्युलर, तर ही वाढ नुसती तुम्ही करून काय उपयोग आहे? तुमचे वाढ्याच्या चोऱ्या होत आहेत, तुमच्या पाईपलाईन फुटतायत, याच्यावर काहीतरी उपाययोजना करा ना. 15% गळती आहे एकूण माहिती अधिकाऱ्यात मला उत्तर दिलं. मग ह्या सुधारणा करण्याऐवजी तुम्ही फक्त वाढ करत चाललात. हे चांगलं नाहीये. त्यामुळे आमचा हा विरोध राहणार आहे आणि येत्या महापालिकेच्या इलेक्शनात हा आम्ही इश्यू घेणार आहोत. दुसरीकडे पाणी लादण्यात आले त्याचं वाटतं. हा MIDC म्हणजे आता त्या जुन्या पाईपलाईन झाल्यात आणि काही त्याच्यावरनं अनियमित लाईन घेतल्यामुळे त्याच्यावर लोड येतो आणि त्या फुटतात. काही लोक बिल भरतच नाहीत MIDCचं. एवढी थकबाकी आहे MIDCकडे आणि त्याचा सर्व भुर्दंड आमच्या बिल भरणाऱ्या सामान्य नागरिकावर पडतोय. म्हणून आमचा त्याला विरोध आहे आणि हे राजकारणी किंवा MIDC अधिकारी याच्यावर काही बोलत नाही. फक्त आम्हाला बिल पाठवतात, वाढवतात. एवढंच काम त्यांचं आहे.